नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर. याआधी आपण भूगोलाचे जवळपास 16 भाग आपण अपलोड केलेले आहेत. तर आता इथे आपण पुढचा भाग बघतो आहे आणि तो म्हणजे काय सांगा, महाराष्ट्राचे हवामान. लक्षात घ्या, आता जगाचा आणि भारताचं हवामान बघत असताना ऑफलाईनमध्ये आपण सर्व भारतीय हवामानाची आणि जगाच्या हवामानाची डिस्कशन केलेली आहे. तर आता काय पाहू आपण या ठिकाणी, तर या ठिकाणी काय म्हणून सांगा, महाराष्ट्राचं हवामान आपण बघणार आहोत. तर हे लक्षात घ्या, इथे पाहत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी, तर ते आपण जेवढे काही परीक्षेचे प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्न कसा कसा विचारला जातो ते आपण या ठिकाणी काय सांगा बघणार आहोत. हे तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. चला थोडंसं पुढे जाऊ आणि पुढचा मुद्दा बघणं काय सांगा सुरू करू. तर पायाच्यामध्ये पाहत असताना पहिल्यांदा चला लक्ष द्या. आता आपण हवामान पाहत असताना हे आपल्या हवामान विभागाचं काय म्हणून सांगा केंद्र आहे आणि इथूनच आपल्याला हवामानाचा अंदाज सांगितला जातो. पण खोटा का असेना रेग्युलर हे सांगत असतात. पहा लक्षात घ्या, बऱ्याचदा यांचा अंदाज उलटा होत असतो, हे लक्षात घ्या. आता पहा, शास्त्रीय पद्धतीने हवामान विषयीचा अभ्यास व हवामानाचं पूर्व अनुमान करण्यासाठी, म्हणजे आधीच हवामान पुढे कसं राहू शकते बा ह्याचा अंदाज बांधण्यासाठी भारतामध्ये हे इथून एक प्रश्न सुरू होतो, ते लक्षात घ्या. भारतामध्ये 1875 साली भारतीय हवामानशास्त्र विभाग हा इथून सुरुवात होईल. भारतीय हवामानशास्त्र विभाग केव्हा स्थापन झाला, तर भारतीय हवामानशास्त्र विभाग आपण कन्सिडर करायचं 1875 मध्ये स्थापन झाला. पहा, भारतात एक प्रश्न इथे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथे भारतात भारतीय हवामानशास्त्र विभाग केव्हा स्थापन झाला, तर आपण उत्तर देऊ त्या ठिकाणी की 1875 मध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे, असे आपण लक्षात घेऊ, ठीक आहे. पहा, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा, इथे दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की हा विभाग तर स्थापन झाला, पण त्या आता 1875 वर्ष लक्षात घ्या. वर्ष लक्षात घेतल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की सर मग 1875 मध्ये तेव्हा तर भारतामध्ये इंग्रज होते आणि त्यांना हवामानाचं काय देणं घेणं होतं असं तुम्हाला वाटेल, बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हवामान प्रत्येकासाठीच महत्त्वाचं असते. साधं तुम्ही बाहेर फिरायला जरी जाणार असेल, प्रवासासाठी जरी जाणार असेल, तरी हवामान कसं राहणार आहे, ऊन वारा पाऊस, हे तर प्रवास करायचे, व्यापार करायचे, भारतीय शेतीवर यांचा व्यापार काय म्हणून सांगा अवलंबून होता. म्हणून हे कोणाच्या काळात स्थापना होऊन राहिली, तर इंग्रजांच्या काळातच काय सांगा स्थापना होऊन राहिली. आणि ऑब्विसली मग पहिला जो संचालक आहे तो सुद्धा कोण असणार आहे सांगा, इंग्रजच असणार आहे, असं आपण गृहीत धरू. तर आता लक्षात घ्या, मग या हवामान विभागाचे पहिले महासंचालक, हे पहा पहिले महासंचालक हे इंग्रजी नाव इथे असणार आहे, हेनरी ब्लॅनफोर्ड हे होते. हे पहा, मग आपल्याला जर समजा विचारलं हवामान विभाग, पहा लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा, हवामान विभाग. पहा, हवामान विभाग, भारतीय हवामान विभाग केव्हा स्थापन होत आहे मला सांगा, 1875 मध्ये काय सांगा स्थापन होत आहे. आणि या हवामान विभागाचा पहिला महासंचालक कोण, तर हे कोण सांगा, हेनरी ब्लॅनफोर्ड हे काय म्हणून सांगा, पहिला महासंचालक हेनरी ब्लॅनफोर्ड, असं आपण लक्षात घेऊ. पहा, आता पहा, यांनीच सर्वात प्रथम, आता याला आगाऊच महासंचालक बनवलं का, म्हणजे याला काहीच समजत नाही आपण असं गृहीत धरू आणि धरून काय सांगा महासंचालक बनवलं, असं नाही होणार ना. तुम्ही एखाद्या संस्थेचा संघटनेचा अध्यक्ष कोणाला बनवता मला सांगा, ज्याला त्या गोष्टीबद्दल खूप जास्त माहिती आहे त्याला आपण बनवतो. मग इथे लक्ष द्या कसं झालं की सर्वात पहिले प्रथम हे पहा, म्हणजे 4 जून 1886 भारत कुठे आहे ते लक्षात घेत चला प्रत्येक डेटला, म्हणजे काय सांगा स्वातंत्र्यपूर्व काळ आहे. 1886 म्हणजे काय, भारत स्वतंत्र व्हायचाच आहे. आता भारत स्वतंत्र करण्यासाठी 1885 मध्ये लोक प्रयत्न करत आहे भारताचे, आणि हे इंग्रज लोक काय करत आहे सांगा, हवामानशास्त्र विभाग काय सांगा स्थापन झालेला आहे. हेनरी ब्लॅनफोर्ड त्याचा कोण झालेला आहे सांगा, म्हणजे महासंचालक झालेला आहे असं आपण कन्सिडर करू. पहा लक्षात घ्या, मग ह्या माणसानं पहिल्यांदा भारतामध्ये येणारा पाऊस कुठून येतो, नैऋत्य मोसमी काय सांगा वाऱ्यापासून, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून काय सांगा पाऊस येतो. म्हणून ह्या माणसानं काय केलं पहा, 4 जून 1886 मध्ये नैऋत्य मान्सूनच्या पर्जन्यमानाचे पूर्वानुमान, म्हणजे पहिल्यांदा 1886 मध्ये याने काय सांगा पूर्व अनुमान म्हणजे पूर्व अंदाज लावला व काय म्हणून सांगा हे लक्षात घ्या. आणि हे यावर्षी मान्सून असा राहील बा,
हे आपल्याला केव्हापासून समजणं सुरू झालं माहिती आहे का? 1886 पासूनच समजणं काय सांगा सुरू झालं. पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र लक्षात घ्या. काय म्हणून सांगा? IMD लक्षात घ्या. IMD इंडियन मेट्रोलॉजिकल काय सांगा डिपार्टमेंट असं आपण कन्सिडर करू. भारतीय हवामानशास्त्र. तर या विभागाद्वारे डिपार्टमेंट पण या विभागाद्वारे काय सांगा प्रस्तुत केलं. हे पहिल्यांदा भारतीय हवामान विभागाद्वारे. मग पहिल्यांदा हवामानाचे अंदाज केव्हा आपल्याला मिळायला लागले सांगा? 4 जून 1886 पासून काय सांगा मिळायला लागले. तारीख जून महिन्यातच सांगणार आहे ना हे लक्षात घ्या, का फेब्रुवारी महिन्यात सांगणार आहे थंडीमध्ये पाऊस केव्हा येणार आहे म्हणून पहा. तर हे लक्षात घ्या. 4 जून 1800 काय सांगा 86. तिथून काही दिवसामध्ये पेरणी होणार आहे. तर 2-4 कंटेंट इथं लक्षात घ्या की याच्यामध्ये आपण काही दिवा लावला का? अरे भारतीय लोकांनी नाही. का बरं नाही म्हणता? भारतीय लोकांनी लावला आहे ना. अलीकडे सांगते ना की जूनपासून पाऊस सुरू होईल म्हणते 7 जूनपासून आणि पाऊस येते जुलै महिन्यात. अरे समजत आहे ना. आपण असे दिवे लावले, आपण आपल्याला फायद्याचे होते तसे दिवे लावले. तर इथे 2 प्रश्न पहिल्यांदा सांगितलं. भारतीय हवामानशास्त्र विभाग कधी सांगा? 1875. आणि त्याचा पहिला महासंचालक कोण सांगा? हेनरी ब्लॅनफोर्ड हा पहिला काय सांगा महासंचालक आहे. आणि मग 1875 नंतर ह्यांना नेमकं काय करायचं हे सुरुवातीला समजलं नसेल किंवा माहिती पूर्ण गोळा करण्यामध्ये वेळ लागला असेल. तर 1875 पासून 1886 पर्यंत 10 वर्ष अशीच निघून गेली. मग डायरेक्ट 1886 मध्ये यांनी काय केलं की एक अंदाजच तयार केला की अशा प्रकारे मान्सून येईल, इथं येईल. मग ते लोकांना सांगू लागले. आता त्यांचा काय फायदा होता? त्यांचा काय फायदा म्हणजे तुम्ही विचार करा, भारताची जर अर्थव्यवस्था वाढली तर भारतामध्ये काय होईल सांगा? व्यापार जास्त होईल. बरोबर आहे. त्यांना स्वस्त माल म्हणजे कच्चा माल स्वस्तामध्ये मिळेल, अशा सर्व गोष्टी. तर ते आपल्या भारतात डेव्हलपमेंट करता लक्षात घ्या. आता हे पहिल्यांदा हवामानाचा अंदाज काय म्हणून सांगा प्रस्तुत केला. आता तुम्ही सांगा ते तसंच्या तसंच राहणार आहे का? म्हणजे तेवढंच राहील का? डेव्हलपमेंट होत जाईल ना. अलीकडे भयंकर डेव्हलपमेंट होत आहे. तुम्हाला माहीत असेल आपले एक व्यक्ती आहे, बहुतेक ते अकोल्याचे आहे, पंजाबराव डक. कुठला आहे पंजाबराव डक? हां, पंजाबराव डक आहे. ते बराच अंदाज काय सांगा अचूक सांगतं. 15 दिवसापासून जर सूर्य दिसत नसेल आणि त्यांनी जर म्हटलं की उद्या सूर्यदर्शन होईल तर होईलच. लक्षात घ्या. तर एवढा करेक्ट अंदाज सांगतात. आणि लक्षात घ्या अशा कार्यकर्त्यांना काय म्हणून सांगा सरकारनं उचलणं जरुरी आहे. कारण बरेच म्हणजे त्यांना लाखो कास्तकार फॉलो करतात. तुम्हाला माहीत असेल नसेल. लक्षात घ्या. पुढील काळात हवामान खात्याद्वारे म्हणजे आता हेच भारतीय हवामानशास्त्र विभाग हवामान खात्याद्वारे प्रगत पद्धतींच्या आधारावर आता काय झालं सांगा? त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, प्रगती झाली. प्रगत पद्धतीच्या आधारावर हवामान विषयीचे पूर्व अंदाज हे शब्द सारखा लक्षात ठेवा. अंदाज होय, वारे होय. पहा ज्याची हवा जिकडे वाहील तिकडे वाहील. अरे समजत आहे ना. म्हणून ते पहिले सांगते. म्हणजे हवामानाचा अंदाज नावच लक्षात घ्या. म्हणजे तो असं आयुष्यात नाही म्हणू शकणार की आज मी तुम्हाला आजचं उद्याचं करेक्ट हवामान सांगतो बा. अरे बरोबर आहे, असं होत नाही. हवामानाचा काय सांगा अंदाज. लक्षात घ्या. पुढील काळात हवामान खात्याद्वारे प्रगत पद्धतीच्या आधारावर हवामानाविषयी पूर्व अंदाज सादर केले गेले. आणि आता त्याच्यामध्ये काय सांगा डेव्हलपमेंट दिवसेंदिवस काय सांगा होऊ लागली. तर हे मला सांगायचं आहे. आणि आता मित्रांनो इथून एक कार्यकर्ता निघतो, इथून एक काय सांगा व्यक्ती निघते. त्यांचं नाव आहे वसंत गोवारीकर. यांच्यावर एक प्रश्न येतो. आता वसंत गोवारीकर म्हटल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं जरुरी आहे. ती म्हणजे कोण की हे भारतीय व्यक्ती हो. हेनरी ब्लॅनफोर्ड कोण आहे सांगा? ब्रिटिश आहे, इंग्रज आहे. बरोबर आहे. म्हणजे इंग्रज काही भारतामध्ये राहिले नाही. मग आता तुम्ही हवामानाचा अंदाज विचारायला इंग्लंडला जाल का? त्यांना फोन लावून येईल का आमच्याकडे पाऊस म्हणून? नाही. आता काय करणार आहे लक्षात घ्या. आता यामध्ये डॉक्टर वसंतराव गोवारीकर ह्यांनी आता तेच काम पूर्वी कोण करायचे? इंग्रज हेनरी ब्लॅनफोर्ड. तर मान्सूनचे पूर्व अंदाज देण्यासाठी तयार केलं एक 16 पॅरामीटर मॉडेल तयार केलं. हे कोणाचं होय हा प्रश्न समजलं का? लक्षात घ्या. हा प्रश्न की वसंतराव गोवारीकर हे लक्षात घ्या. हवामान आता हवामानाचे मग काय करेल माहिती आहे का? 3-4 शास्त्रज्ञ उचलेल आणि ह्यानं काय केलं, त्यानं काय केलं, त्यानं काय केलं. महासंचालक कोण सांगा? हेनरी ब्लॅनफोर्ड असं गृहीत धरू. त्याने 1886 मध्ये काय सांगा प्रथम अंदाज सांगितले. बरोबर आहे. आणि आपला हवामानशास्त्र विभाग केव्हा स्थापन झाला? तर 1875 मध्ये झालेला आहे. लक्षात घ्या. आणि मग काय म्हणून सांगा जून 1886 मध्ये यांनी पहिल्यांदा भारतामध्ये अंदाज सांगून टाकले की असा असा पाऊस पडेल बा. आता तुम्हाला सांगतो बऱ्याच वर्षापर्यंत हे तर लोक त्यांच्याकडे लक्षच नाही द्यायचे. आणि हवामानाचा अंदाज काय म्हणून सांगा तो चुकला. आता सातत्यानं चुकत आला ना बऱ्याचदा. म्हणून शेतकरी त्यांच्याकडे लक्षच नाही द्यायचे. पण अलीकडल्या ह्या 2-4 वर्षात बघा तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये बरंच डेव्हलपमेंट झालेलं आहे. बरंच म्हणजे खूप काही डेव्हलपमेंट झालेलं आहे.
ते सांगतात की असं होईल, म्हणजे तसं बऱ्याचदा काय सांगा होत आहे, पॉसिबिलिटी तयार झालेली आहे, म्हणून आता त्याच्यावर विश्वास करणं सुरू झालेलं आहे. अंदाज देण्यासाठी यांनी काय केलंय, 16 पॅरामीटर काय सांगा मॉडेल तयार केले आणि ते अतिशय महत्त्वाचे मानले जाते, त्याचे अंदाज बरेच अचूक व्हायला लागले, हे लक्षात घ्या. तर हे वसंतराव गोवारीकर 16 पॅरामीटर मॉडेल असं लक्षात घेऊ. पहा आता यांनी काय केलं, हे अदर माहिती आहे, तुम्हाला वाटली कामाची तुम्ही वाचा, नाही तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 1965 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेमध्ये उपग्रह तंत्रज्ञानावर कामाला सुरुवात केली. पहा त्यांच्या नेतृत्वाखाली SLV3 हा उपग्रह वाहक तयार केला. त्यांनी सॉइल प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लांट या जगातील सर्वात मोठ्या युनिटची काय म्हणून सांगा स्थापना केली. 1979 मध्ये विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. 1987 ते 1993 भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. 1994 ते 2000 मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. आय प्रेडिक्ट हे प्रसिद्ध पुस्तक त्यांचं आहे. हे पुन्हा प्रश्न होऊ शकतो, हा मुद्दा महत्त्वाचा. आय प्रेडिक्ट हे प्रसिद्ध पुस्तक त्यांचं आहे. आणि आता हे सगळ्यात खाली जो आला ना आपल्या हवामानासाठी हा मुद्दा, हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी त्यांनी बनवलेले जे काही मॉडेल आहे ते पॅरामीटर मॉडेल. कोणतं पॅरामीटर, 16 पॅरामीटर मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. तर हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल, सुरुवात इंग्रज करत आहे, अंदाज लक्षात ठेवायचा, सुरुवात इंग्रज करत आहे आणि इथे काय सांगा भारतीय लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे, असं आपण इथे काय सांगा लक्षात घेऊ. ठीक आहे, चला थोडंसं पुढे जाऊ. तर इकडे आज आपण हवामानाचा पूर्व अंदाज घेण्यासाठी रडार यंत्रणा, हे रडार होय, अरे समजत आहे का, हे लक्ष ठेवून राहिलं ढगावर, कुठं चालला, किती पाणी घेऊन चालला, कुणाला देणार आहे. अरे बरोबर आहे ना. ढग म्हणते मी रिकामा असावं, कारण हा पट्टा कोणता आहे, पर्जन्य छायेचा असेल तर रिकामा राहील ना तो, लक्षात घ्या. आणि तो जर समजा अरबी समुद्रावरून जर येत असेल तर तो म्हणते आपल्याकडे भरपूर बाष्प आहे, कुणाला द्यायचं सांग. अरे बरोबर आहे ना, लक्षात घ्या. मग आता पहा, आज आपण हवामानाचा पूर्व अंदाज घेण्यासाठी आजची परिस्थिती रडार यंत्रणा वापरतो, याचबरोबर सॅटेलाइटचा सुद्धा काय म्हणून सांगा वापर करत असतो, उपग्रहांचा सुद्धा वापर करत असतो. तर ही तर रडारच्या काय सांगा तुम्हाला छत्र्या दिसत आहे, हे काय सांगा तंत्रज्ञान दिसत आहे. अशा प्रकारे आपण इथे रडारचा वापर करतो. आणि हा सॅटेलाइट होय जो तुम्ही सोडला आहे. आता तुम्ही तर जाऊन दररोज काय सांगा समुद्रकिनारी पाहणार नाही, अरबी समुद्रात, पॅसिफिक महासागरात, बंगालच्या उपसागरात आलं का वादळ, येते का वारा, पडते का झाडं, अरे बरोबर आहे ना, असं काही तुम्ही नाही पाहणार आहे. तर काय होईल सांगा, इथे एक प्रश्न विचारते, हा उपग्रह वर सोडलेला आहे, तो तिथून काय करतो माहिती आहे का, तुम्हाला चित्र पाठवतो. अरे समजत आहे ना, चित्रे नकते म्हणजे तक्ते नकाशे वगैरे सर्व पाठवतो. ह्याच्यावर तुम्ही गेस करता की ह्या वाऱ्याचा वेग किती आहे, हा वारा कुठं पोहोचेल, हा बाष्प किती घेऊन येईल, कोणत्या एरियाला पाऊस देईल, कमी जास्त होत असते थोडासा. नाहीतर तुम्ही म्हणाल यवतमाळ म्हणे आमच्या गावात तर पडला नाही, कुठंतरी पडला ना, लक्षात घ्या, असं होईल ते. आता पहा, मेटॅसॅट हा उपग्रह भारताने प्राधान्याने हवामान विषयक माहिती घेण्याकरिता अवकाशात सोडला आहे. प्रश्न म्हणजे हवामान विषयक माहिती घेण्यासाठी सर कोणता उपग्रह, कोणता सॅटेलाइट आम्ही काय सांगा म्हणजे ॲड केलेला आहे वर, तर त्याचं नाव काय सांगा मेटॅसॅट असे आपण लक्षात घेऊ. मेटॅसॅट नावाचा काय सांगा उपग्रह. तर हे लक्षात ठेवा, रडार वापरला जाते, मेटॅसॅट वापरला जाते. 16 पॅरामीटर मॉडेल वसंतराव काय सांगा गोवारीकर यांचा आहे. आणि काय सांगा हवामान विभागाची स्थापना कधी म्हणू रे, 1875 म्हणू. आणि पहिला अंदाज 1886 मध्ये वसंतराव गोवारीकर यांचं 16 पॅरामीटर मॉडेल सुद्धा महत्त्वाचं आहे. तर एक काय सांगा गोष्ट लक्षात ठेवत चला. तुम्हाला हवामानाचा अंदाज करता येतो, लक्षात घ्या. तर तेवढं शिकायला थोडासा वेळ लागेल. तुम्हाला सुद्धा हवामानाचा अंदाज करता येतो, पण तुमच्याकडे तेवढे काय सांगा साधनं आणि तुमचं जिओग्राफीचं तेवढं काय सांगा ज्ञान सुद्धा असणं जरुरी आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला शिकवणार आहोत मित्रांनो वातावरण विषयक महत्त्वाच्या संकल्पना, कन्सेप्ट्स. लक्षात घ्या. म्हणजे आपण काय म्हणून सांगा वातावरणाच्या विषयीच्या काय म्हणून सांगा एक महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपण या ठिकाणी काय म्हणून शिकणार आहोत. ठीक आहे. वातावरण, तर इथे पहिल्यांदा हे समजून घ्या, वात म्हणजे वारा. अरे बरोबर आहे ना, वात म्हणजे काय सांगा वारा म्हणा किंवा हवा म्हणा, समजलं मी काय म्हणत आहो. आणि वात प्लस इथे काय सांगा आवरण. अरे समजलं का, वात प्लस आवरण बरोबर याचं काय होते सांगा वातावरण होते. वात प्लस आवरण बरोबर कोण सांगा वातावरण. ठीक आहे. वात प्लस आवरण. आता हे कोणाच्या भोवती आहे, पृथ्वीच्या भोवती काय सांगा हवेचं आवरण आहे, वातावरण आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कोण कोण आहे तर वेगवेगळे काय सांगा वायू आहे. बरोबर आहे. जसं आपण सर्वाधिक काय म्हणतो नायट्रोजन आहे, नंतर ऑक्सिजन आहे, नंतर कार्बन डायऑक्साईड आहे, मग काय म्हणजे सांगा आर्गॉन आणि इतर प्रकारचे वायू वगैरे काय सांगा पृथ्वीच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये आहे. तर हे वातावरण. आता तुम्हाला सांगतो इथे
त्याच्यानंतर इथे एक कन्सेप्ट, आता तुम्हाला वातावरण म्हणजे समजलं, हे सर्व वायू कुठे आहे सांगा, पृथ्वीच्या भोवताला आहे. वातावरणाची उंची वाढत जाते, मग त्याचे मग आपण काय सांगा, तपांबर, सीतांबर, दलांबर, ऐनांबर, ओझोनांबर, बरोबर आहे, बाह्यांबर, हे नाव ऐकल्यासारखे वाटत असेल तुम्हाला. तर हे सगळे कशाचा, वातावरणाचे लेअर आहे, वातावरणाचे कोण आहे सांगा, ते थर आहे, असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. त्याच्यानंतर हवामान, हे लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या हवा. आता काही काही कन्सेप्ट फार महत्वाचे आहे. हवा आणि वारा याच्यातला फरक सांगा. हवा आणि वारा, सर फरक थोडाच असते म्हणा, तिथे एकच असते. अरे बरोबर, हवा आणि वारा एकच होय ना, का नव्हे? होय ना, होय की नव्हे? होय, होय का? हो की नाही सांगा ना पटकन. हवा आणि वारा एक होय का? अजिबात नव्हे. लक्षात घ्या, हां लक्षात घ्या. हवा पा लक्षात घ्या, हवा जी, आता काय म्हणून सांगा, हवा ही स्थिरही असते आणि वारा हा वाहणारा. पा इथे सांगतो तुम्हाला, इथे हवेची हालचाल समजताय का? हवेची हालचाल म्हणजे होय वारा. अरे समजलं का? म्हणजे कोण होय सांगा, वारा. ठीक आहे. म्हणजे हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, तर त्या प्रोसेसला काय म्हणून सांगा, वारा. समजलं? हवा. आता तुम्ही सांगा, वर्गामध्ये काय माहिती आहे का, अरे उन्हाळ्याची गोष्ट आहे, उष्ण वातावरण आहे, अजिबात वारा नाही आहे. समजत आहे? तुमचा श्वास घेणं सुरू आहे का बंद आहे? हां सुरू आहे, म्हणजे हवा आहे. अरे बरोबर आहे ना, श्वास घेणं सुरू आहे का बंद आहे? पण तुम्ही म्हणते काय गरमी सुरू आहे, काय गरमी सुरू आहे. त्या लिंबाच्या झाडाकडे जाऊन तुम्ही अंगणात, आता घरी वीज नाही, दुपारची गोष्ट, उन्हाळा, बरोबर आहे, तुम्ही बाहेर आले आणि बाहेर काय सांगा, खाट टाकून बसले किंवा बाहेरच्या बंगीत बसले, पाण्यात बसले आणि तुम्ही झाडाकडे पाहून राहिले, काय अजिबात हालत नाही राजा म्हणते. पहा लक्षात घ्या, बिलकुल वारा नाही. आता तुम्ही लक्षात घ्या, रात्री लाईट जाते, तुम्ही छतावर झोपायला गेले, आजूबाजूला झाडं आहे पण बिलकुल हालून नाही राहिले, म्हणजे वारा नाही आहे, हवा आहे ना. तुमचं श्वास घेणं बंद झालं का? आपण काय मरून राहिलो का? नाही. मग हे लक्षात घ्या. तर हे हवा आणि वारा दोन थोड्याशा वेगळ्या कन्सेप्ट आहे, डोक्यात येत आहे ना. तर हे कोण होय सांगा, हवा, आणि हा कोण सांगा, वाहणारा वारा. ठीक आहे. तर हवामान हे काय म्हणू, 25 ते 30 वर्षाचा अभ्यास पहिल्यांदा त्या एरियाचा करावा लागतो, एखाद्या विशिष्ट एरियामध्ये. म्हणजे त्या एरियात तसं होतच असते एखाद्या क्षेत्रामध्ये, की ह्या दिवसापासून पाऊस सुरू होतो, ह्या दिवसापासून थंडी सुरू होते, ह्या दिवसापासून काय सांगा, ऊन वाढत जाते. तर असा तिथल्या एरियातला केलेला अभ्यास म्हणजे हवेचं मान होय, हवामान होय, असं आपण लक्षात घेऊ. आता विषम हवामान, हे पहा. आता हवामान म्हणजे एखाद्या एरियामधलं वातावरण कसं राहील बा. अरे बरोबर आहे ना. तर ते एकाच वर्षी समजते का? नाही. 2च वर्षात समजते का? नाही. 25-30 वर्षे तिथल्या वातावरणाचा अभ्यास करावा लागते आणि सरासरीमध्ये 10-15 वर्षात आपल्याला समजलं. काय समजलं माहिती आहे? की या दिवसापासून पाऊस पडू लागतो, ह्या दिवसापासून ऊन होऊ लागते, इथे काय सांगा, हवेची आर्द्रता बदलते, जे असेल ते. आता बघा, तर विषम हवामान, विषम म्हणजे कसं माहिती आहे का, की सोपं लक्षात घ्या, उन्हाळ्यामध्ये भयंकर ऊन, म्हणजे उन्हाळा म्हणजे हद्दीच्या पलीकडे ऊन, बरोबर आहे. आणि इथे काय म्हणून सांगा, हिवाळा, हिवाळ्यामध्ये काय सांगा, भयंकर थंडी. अरे समजलं का? हे लक्षात घ्या. तर हे होय विषम. हां, हे आमच्याकडली सर्कस, बरोबर आहे. आपण विदर्भवाले काय होते सांगा, हिवाळा म्हटलं का, अरे बापरे, 9 वाजेपर्यंत उठूच देत नाही, संध्याकाळी 5 वाजतापासूनच थंडी, आणि दिवसा फिरायचं अजिबात नाही, बरोबर आहे. तुम्ही जर समजा काय केलं, म्हणजे तावा जर बाहेर ठेवला उन्हामध्ये 3 वाजता दुपारी उन्हाळ्यामध्ये, आणि त्याच्यावर जरी समजा आमलेट बनवले तरी जमते. आणि समजत आहे ना, अशी परिस्थिती उन्हाळ्यामध्ये. आणि हिवाळ्यामध्ये काय म्हणून सांगा, अजिबात 9 वाजता बाहेर निघायचं नाही, अशी परिस्थिती. हे झालं विषम हवामान, बरोबर आहे. सम हवामान, सम हवामान काय म्हणून सांगा, तर हवेमध्ये बाष्प जास्त असते, आर्द्रता जास्त असते. तर हे तुम्ही महाराष्ट्र पठाराची गोष्ट घ्या ना. अरे कुठली गोष्ट म्हणू, महाराष्ट्र पठार म्हणजे कोणतं हवामान सांगा, विषम. ऊनही भयंकर जास्त, म्हणजे उन्हाळ्यात ऊन खूप जास्त, हिवाळ्यात काय सांगा, थंडी खूप जास्त. पण सम हवामान याचा अर्थ काय म्हणून सांगा, इथे सम हवामान, कोकणाची गोष्ट लक्षात घ्या. सम हवामान घेताना कोकणामध्ये इथे काय म्हणून सांगा, ऊन. तर ऊन सुद्धा कसं राहील सांगा, उन्हाळ्यामध्ये साधारण राहील. अरे समजत आहे का? आणि त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये थंडी सुद्धा काय सांगा, साधारण राहील. म्हणजे तिथे काय होणार नाही मला सांगा, की सारखंच, म्हणजे खूप काही थंडी होणार नाही, खूप थंडी राहणार नाही, आणि खूप काही सांगा ऊनही राहणार नाही. मग इथे 2 गोष्टी लक्षातच ठेवा. पठार म्हणा, महाराष्ट्र पठारावरचं हवामान कसं आहे, तर इथे डायरेक्ट उत्तर लक्षात ठेवा, परीक्षेच्या अँगलनं विषम हवामान आहे. आणि इकडे काय म्हणून सांगा, सम हवामान. सम हवामान कसं, तर हे पाक म्हणजे खूपच हिवाळ्यात भयंकर थंडीही नाही,
तर उन्हाळ्यात भयंकर ऊनही नाही, असं हवामान म्हणजे काय सांगा, थंड म्हणजे काय, सॉरी, सम हवामान राहील. मग आता मला सांगा, सम हवामान हे आपल्या कुठं राहील, किनारपट्टीच्या प्रदेशात राहील. बरोबर आहे, किनारपट्टीच्या प्रदेशात म्हणजे कोकणात राहील. आणि आपला विदर्भ काय होईल मला सांगा, उन्हाळ्यामध्ये काय म्हणून सांगा, सूर्य आपल्या भेटायला येईल. बरोबर आहे, येऊ का घरामध्ये, लक्षात घ्या, सूर्य दारात उभा राहून तुम्हाला विचारेल एवढं ऊन. आणि काय म्हणून सांगा, इकडे हिवाळ्यामध्ये काय म्हणून सांगा, किती शेकोट्या पेटवा, शेकोटीपासून जवळ गेले आणि शेकायला लागले की पुन्हा मागं गेले, विस्तो कमी झाला की पुन्हा जवळ गेले. अरे बरोबर आहे, खेड्यामध्ये पहा सकाळी जाऊन बसता तुम्ही, तर ते तशी परिस्थिती इथं काय सांगा, विषम हवामानवाल्याची राहील. सम हवामानाचं तसं नाही. तुमच्या डोक्यात जर येत असेल, अरे बापरे, मग आपल्याला जर एवढी थंडी लागत असेल आणि मुंबईला तर मग समुद्र आहे, त्यांना किती लागत असेल, काय डोक्यात घेऊ नका. हवामान काय सांगा, सम असते. जेवढं टेम्परेचर आपलं खाली जात असते तेवढं मुंबईचं खाली जात नसते. तिकडलं हवामान कसं आहे सांगा, सम आहे, हे लक्षात घ्या. तापमान कक्षा. आता तापमान कक्षा म्हणजे काय होते की जास्तीत जास्त तापमान दिवसाचं आणि कमीत कमी तापमान काय सांगा, रात्रीचं. या दोघांमधला फरक म्हणजे काय सांगा, तापमान कक्षा. म्हणजे दिवसा जर समजा तुमचं 15 असेल, रात्री जर 9 असेल, फरक किती सांगा, 6चा फरक होऊन राहिला, हे तापमान कक्षा. मग आता तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या, तुम्हाला हे माहीत नसेल, पुन्हा आपण तिकडे जाऊ. तिकडे म्हणजे कुठे सांगा, हे विषम हवामानाचं एक्झाम्पल. हे राजस्थानमध्ये वाळवंट वगैरे माहिती आहे तुम्हाला. हा, तुमच्या डोक्यात काय प्रश्न येते माहिती आहे का, तिथं एवढी ऊन दिवसा, टेम्परेचर 49-50 पर्यंत. अरे समजत आहे का, इकडे 48 झालं की आपण नाचणं सुरू करतो. बरोबर आहे, घराच्या बाहेर आपण निघत नाही. आता लग्नात जरी गेले तरी कूलरच्या समोर जाऊन बसतात, तिथं गर्दी होते साऱ्या लोकांची. बरोबर आहे. मग हे पहा, मुद्दा कसा होऊन राहिला, तर वाळवंटात राजस्थानमधल्या लोकांचं काय म्हणून सांगा, हवामान कसं राहील, विषम आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तिकडे माहिती आहे का, तुम्ही असं विचार करा की हे रात्री बिचारे झोपत कसे असेल. म्हणजे एवढं काय म्हणून सांगा, गरमी आहे ना, आमच्याकडे तर आम्हाला 1 मिनिट लाईट गेली जमत नाही, तिकडे पांघरून झोपावं लागते. लक्षात घ्या, रात्री थंडी लागते. अरे समजत आहे का, हे विषम हवामान आहे. म्हणजे दिवसा भयंकरच तापमान आणि रात्री थंडी. समजत आहे मी काय म्हणतो, हे झालं विषम हवामान. म्हणजे हे अशा प्रकारे काय सांगा, लक्षात घ्या. तर इथे पहा, विषम म्हणजे आहे तेव्हा खूपच थंडी, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या माणसाचा स्वभाव, सम म्हणजे सारखा, लक्षात घ्या ना रे. सम म्हणजे काय सांगा, सारखा. म्हणजे एखादा माणूस जेव्हा वागतो ना, तेव्हा खूपच प्रेमानं तुम्हाला खांद्यावर बसून उचलून घेऊन जातो हॉटेलमध्ये जेवायला, आणि एखाद्या वेळेस दिमाग खराब झाला, भयानक पुढे होतो. समजून घेता मी काय म्हणत आहोत, ते अशी परिस्थिती. मग ते हवामान कोणतं हे सांगा, विषम. आणि एक असा आहे, तुमच्यावर जास्त खर्चही करत नाही, आणि बरोबर आहे, एवढा खुशी ठेवत नाही, एवढा तुम्हाला नाराजही करत नाही, सारखा राहतो बिचारा. हे झालं काय सांगा, सम. हे वाला सम होय, हे वाला कोणतं होय, विषम होय. असं तापमान कक्षा तुम्हाला समजलेली आहे. तर अशा काही कन्सेप्ट लक्षात घ्या. हे पहा, वातावरण विषयक काय सांगा, महत्त्वाच्या संकल्पना, तापमान कक्षा. आता ते दैनिक राहू शकते. दैनिक म्हणजे कसं सांगा, दिवस, एका दिवसाची गोष्ट. बरोबर आहे, रात्री तापमान 15 झालं आणि दिवसा काय सांगा 26 होतं. यांच्यामधला फरक कितीचा सांगा, 11चा असं आपण गृहीत धरू. हे झाली तापमान कक्षा. मग आता हे 11 असं तुम्ही काय केलं सांगा, 12 महिन्याचं मोजलं. 11, 13 प्लस 17 प्लस काय सांगा 14 प्लस 15, किती महिन्याचं, 12. आणि त्याला कितीने भाग दिला सांगा, 12ने. 12 महिन्याचं कोण होते, वर्ष होते. मग हे कोणती तापमान कक्षा होते, वार्षिक तापमान कक्षा. म्हणजे एखाद्या एरियामध्ये वार्षिक तापमान कक्षा कशी राहू शकते. मग हे पहा, इथे मासिक तापमान कक्षा. अरे समजलं का, मासिक तापमान कक्षांची काय म्हणून सांगा, बेरीज. समजलं का, आणि भागीला काय म्हणून सांगा, 12. बरोबर, तुम्हाला कोण मिळेल सांगा, वार्षिक तापमान कक्षा असं मिळेल. आता आर्द्रता. आर्द्रताचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या की एखादी हवा आहे, विशिष्ट हवेच्या आकारमानामध्ये असलेलं बाष्पाचं प्रमाण. बाष्प म्हणजे पाणी. कुठलं पाणी सांगा, हवेमध्ये असणारं पाणी. लक्षात घ्या. आता हवेमध्ये असणारं पाणी म्हणजे बाष्प. जसं वनस्पती काय करतात, बाष्प हवेमध्ये काय सांगा सोडून देतात. आता तुम्हाला ते जर समजा अनुभव घ्यायचा असेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रात्री काय करा, ज्या एरियामध्ये भुईमुग वगैरे पेरलेला असतो, बाजूनं केळीची बाग वगैरे असते, मक्याचं शेत असते, समजत आहे, त्या एरियातून जर समजा रोडनं गेले तर तुम्हाला थंड हवा लागते. ती थंड हवा कशी झालेली आहे, तर त्या पिकातून काय सांगा, त्या पिकांतून पाणी कुठे गेलेलं आहे, हवेत गेलेलं आहे. तर ते काय सांगा, बाष्प हवेत गेलेलं आहे. समजत आहे मी काय म्हणून राहिलो, असा तो मुद्दा. मग ही काय सांगा, आर्द्रता. आणि दोन्ही बाजूनं टकलं पडलेले डोंगर आहे आणि उंचावरून तुम्ही गाडी घेऊन चालले, संध्याकाळी 7 वाजता उन्हाळ्यामध्ये कानाला गरम गरम काय सांगा झावा लागते. म्हणजे तिथं अर्थ काय झाला की त्या हवेमध्ये कोण नाही आहे,
बाष्प नाही आहे. मग आता पहा, तर ते बाष्पाचं प्रमाण, हवेत बाष्प असणे म्हणजे कोण होय सांगा, आर्द्रता होय. मग आता समजा एखाद्या ठिकाणी समुद्र आहे, हो म्हणा नाही म्हणा, समुद्र आहे, त्या ठिकाणी आर्द्रता पाण्याची कशी, म्हणजे हवेची आर्द्रता कशी राहील, जास्त राहील. जिथे एखादा तलाव आहे त्या तलावाच्या आजूबाजूची आर्द्रता कशी राहील सांगा, जास्त राहील. दूर दूरपर्यंत काहीच तलाव नाही, झाडं नाही, आर्द्रता कमी राहील. हवा कशी राहील, कोरडी राहील. हे लक्षात घ्या, हवा कशी राहील, कोरडी. मग आता पहा, सापेक्ष आर्द्रता म्हणजे विशिष्ट आकारमानाच्या हवेमध्ये किती आर्द्रता आहे, बाष्पाचं प्रमाण किती आहे, ह्याला काय म्हणायचं सांगा, सापेक्ष आर्द्रता असं आपण गृहीत धरू. हे लक्षात घ्या. तर आता पहा, इथे काही पावसाचे काय म्हणून सांगा प्रकार पाहू. हे काही पावसाचे प्रकार इथे आपल्याला फक्त आणखी एकदा लक्षात येण्यासाठी, नाही तर मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा वर्ल्ड जिओग्राफी शिकवला होता तेव्हा सुद्धा हे सर्व प्रकार काय सांगा क्लिअर करून दिलेले होते. आरोह पाऊस, आरोह, ठीक आहे. आरोह म्हटल्याच्या नंतर हे लक्षात घ्या की इथे काय आहे, एकदम सिंपल लक्षात घ्या. दोनदा झाले आहे सांगून तुम्हाला, वर्ल्ड जिओग्राफीमध्ये सांगितले सांगतो. तर हे लक्षात घ्या. आता तुम्ही सांगा पाणी आणि त्याच्या तुलनेमध्ये काय म्हणून सांगा, जमीन. बरोबर आहे. आता सूर्यप्रकाश पडू लागला, सूर्यप्रकाश कुठे पडत आहे सांगा, पाण्यावरही पडत आहे. सूर्यप्रकाश कुठे पडत आहे रे, जमिनीवरही पडत आहे. या दोन पैकी तापेल कोण, तापेल कोण, हा नाही जास्त कोण तापेल, जास्त आणि लवकर, जास्त आणि काय सांगा लवकर कोण तापेल ते सांगा, जमीन तापेल, पाणी नाही तापणार. मग आता जी हवा आहे, एक लक्ष द्या, हवा, ह्या जमिनीला लागून असलेली जी एअर आहे ना, हवा हवा हवा, अरे समजत आहे ना, ही कशी होईल सांगा, गरम होईल. बरोबर आहे. आणि हवा गरम झाल्याच्या नंतर तिचा दाब कमी होतो. अरे समजलं का मी काय म्हणता, हवा गरम झाल्याच्या नंतर काय सांगा, दाब काय होतो सांगा, कमी होतो. आणि लक्षात घ्या, आता हवेचा दाब काय झाला सांगा, कमी झाला. लक्षात घ्या. मग हवा गरम होईल, हे हवा काय सांगा, गरम होईल. मग आता गरम झाल्यामुळे आपण असं कन्सिडर करू तिचा दाब कमी होतो. आणि एक लक्षात घ्या, सर्वाधिक दाब कुठे असतो सांगा, समुद्र सपाटीला असतो. मग ती काय सांगा, हलकी झालेली हवा कुठे जाऊ लागते सांगा, वर जाऊ लागते. समजत आहे का. हे पहा, हलकी झालेली हवा हे कुठे जाऊ लागते सांगा, वर जाऊ लागते. पण वर जाता जाता काय होते रे बाबा, टेम्परेचर कमी होणं सुरू होते ना. हे पहा, टेम्परेचर किती कमी होते तर 1000 मीटर मागे 6.4 अंश सेल्सिअसने तापमान कमी होते. समजलं का, वर जाताना. मग आता इथे काय झालेलं आहे पहा, तुम्हाला सांगतो की ह्या पूर्ण एरिया तापलेला आहे. आणि तापल्यानंतर ही हवा कुठे चालली सांगा, वर चाललेली आहे. वर गेल्याच्या नंतर तिचं टेम्परेचर काय झालेलं आहे सांगा, लेस झालेलं आहे. आणि टेम्परेचर लेस झाल्याच्या नंतर ती काय सांगा, तिचं रूपांतर कशात झालेलं आहे सांगा, सांद्रीभवन होऊन जलकणात जलबिंदूमध्ये रूपांतर झालेलं आहे. मग आता लक्षात घ्या, जसं एक जलकण दुसऱ्याला, दुसरा जलकण तिसऱ्याला, हवा म्हणजे हवेसोबत काय चाललं, बाष्प चाललं, म्हणजे आणि इतर वातावरणातले काय सांगा घटक चालले. तर इथे झाल्याच्या नंतर हा जलकण याला चिकटला, याला चिकटला, याला चिकटला, असे काय बनत आहे सांगा, ढग बनत आहे. अरे समजत आहे ना. तर असे काय बनत आहे मला सांगा, ढग बनत आहे. आणि ढग बनल्याच्या नंतर त्याचं वेट कमी होईल का वाढेल, वेट वाढेल ना. वेट वाढल्यावर ते वर वर जाईल की विशिष्ट वेळानं काय सांगा, खाली येईल, खाली येईल. आणि खाली आल्यावर टेम्परेचर कसं होत जाईल, प्लस होत जाईल. हे खाली पहिले सांगितलं, जमीन तापून आहे, प्लस होत जाईल. मग हा ढग काय सांगा विरघळेल आणि त्याच्या पाहून काय सांगा, पाऊस पडेल. समजलं. तर हा होय आरोह पाऊस. कोणता पाऊस म्हणून सांगा, आरोह पाऊस. म्हणजे याचा आणि बाकी गोष्टीचा संबंध नाही. विशिष्ट ठिकाणी तुम्ही काय म्हणते, काही आभाळ नाही, काही नाही, काही सर्कस नाही, ते बदो पाऊस आला. बरोबर आहे. म्हणजे काही हवामानाचा अंदाज नाही, काही नाही. तर तसा तो एखादा पाऊस होत असतो. तो गारासारखं पर्जन्य वगैरे कधी होते. तर इथे लक्षात घ्या, जमीन लवकर तापते, तापलेली हवा वर जाते, वर गेल्यावर थंड होते आणि थंड होऊन तिचं सांद्रीभवन होऊन ढग होते, ढग झाल्यावर हवा खाली येते, म्हणजे ढग खाली येते आणि मग त्याचं काय होते सांगा, पाऊस पडत असतो. तर असा पर्जन्य आपण कन्सिडर करू. तर ते कोणतं सांगा, आरोह पर्जन्य होय. लक्षात घ्या, आरोह पर्जन्य आपण कन्सिडर करू. त्याच्यानंतरचं आपण प्रतिरोध पर्जन्य, हे तर आपल्याकडे जो पडत आहे तो सगळ्यात मोठं, हे कोकण लक्षात घ्या, असं गृहीत धरू. हे कोणती किनारपट्टी सांगा, कोकण किनारपट्टी. आणि हा तुमचा कोण सांगा, सह्याद्री. आणि हे कोण सांगा, पठार. बरोबर आहे. तर इकडे कोणता सांगा, अरेबियन सी आपण लक्षात घेऊ. अरे समजते ना. लक्षात घ्या, अरेबियन सी आपण लक्षात घेतल्याच्या नंतर तर हे बाष्पयुक्त हवा येत आहे. सेम
सारखाच मुद्दा पुन्हा तिथे, बरोबर आहे. तर हे हवा कुठं चालली सांगा, वरवर चालली, वरवर चालली, वर गेल्यावर काय सांगा, टेम्परेचर लेस होत आहे, टेम्परेचर लेस, मोठा ढग झाला आणि ढग आता याच्या पलीकडे काय सांगा जाऊच शकत नाहीये, म्हणून इथं भयंकर पाऊस. समजलं, इकडे काय सांगा भयंकर. मग याला काय तयार झाला, रोध तयार झाला, ह्याला काय तयार झाला मला सांगा, अडथळा तयार झाला, म्हणून प्रतिरोध प्रकारचा पाऊस. आता ह्या ढगातला सर्व पाऊस काय पडेल सांगा, कोकण किनारपट्टीवर पडेल आणि इकडल्या एरियात सगळं कोरडं राहील रे, लक्षात घ्या. मग ह्याला काय म्हणू, पर्जन्य छायेचा प्रदेश, रेन शॅडो रिजन म्हणू आपण, रेन शॅडो झोन, पर्जन्य छायेचा. मग इकडले लोक काय म्हणून, आम्हाला पाऊस, लक्षात घ्या, पुणेवाले, अहमदनगरवाले लक्षात घ्या, कारण तुम्हाला पाऊस नाही. अरे बरोबर आहे ना. पण यांचा फायदा एक होईल की इथून ज्या नद्यांचा उगम झालेला आहे, गोदावरी म्हणा, भीमा म्हणा, इतर इंद्रायणी वगैरे सगळ्या नद्या समजत आहे खाली कृष्णेपर्यंत, तर ह्या सगळ्या नद्यांना अडवून मग पश्चिम महाराष्ट्रानं काय केलेलं आहे सांगा, म्हणजे ओलीत केलेला आहे, हे लक्षात घ्या. तर हे भयंकर पाऊस कुठे सांगा, इकडे. हा कोणत्या प्रकारचा पर्जन्य होय सांगा, प्रतिरोध. जगामध्ये सर्वाधिक पर्जन्य हे प्रतिरोध प्रकारचंच पडत असते, हे लक्षात ठेवा. आणि आपला हे आवर्त पर्जन्य, आवर्त म्हणजे काय म्हणून सांगा, थंड हवा आणि काय म्हणून सांगा, गरम हवा ह्यांचं मिश्रण होणं, याच्यातून काय म्हणून सांगा, बाष्पयुक्त ढग निर्माण होणं जे पर्जन्य होत असते त्याला आवर्त पर्जन्य असं म्हणतात. तर आता पहा, जसं अभिसरण जर होत असेल, हे लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा, उबदार व हलकी हवा, लक्ष द्या, आणि थंड व जड हवा, हे यांचं काय म्हणून सांगा एकत्र आलं की ह्याच्यापासून काय म्हणून सांगा पाऊस पडत असतो, त्याला आपण आवर्त पर्जन्य असं म्हणत असतो. चला, हे मुद्दा महत्वाचा, याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कृत्रिम पर्जन्य म्हणजे काय सर. कृत्रिम, लक्षात घ्या, कृत्रिम पर्जन्य म्हणजे काय किंवा कृत्रिम पर्जन्य कसं असते. तर आता तुम्हाला मला कृत्रिम पर्जन्य सांगायचं आहे. म्हणजे कृत्रिम म्हणजे माणसानं पाळलेला पाऊस, पा माणूस पडला कुठपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत पोहोचलाय ते लक्षात घ्या. आता इथे काय सांगा, जाड, आता पर्जन्य योग्य म्हटलाय, शब्द वापरला आहे रे, पर्जन्य योग्य. म्हणजे याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही ढगातून पाऊस पडतो का, नाही. पर्जन्य योग्य ढगामध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी करून नैसर्गिकरित्या पाऊस पाडण्याची प्रक्रिया सौदी अरेबिया, अरे समजते का, सौदी अरब म्हणा, दुबई म्हणा, लक्षात घ्या, काय आहे तिकडे, वाळवंट आहे, नुसती वाळू, पण त्यांच्याकडे बटन आहे, कशाचं माहिती आहे का, पावसाचं. तर एवढे श्रीमंत आहे ते की तुम्हाला सांगतो की काय म्हणून सांगा, सुरू विमानांना सांगितलं आज पाऊस पडला पाहिजे, बरोबर आहे. लक्षात घ्या, तिथला जर राजा म्हणेल माझ्या बायकोची इच्छा आहे पावसात भिजायची, जा बे पाड पाऊस, लक्षात घ्या. तर अशी काय होईल सांगा परिस्थिती आहे तिकडे. आणि आपल्याकडे इथे काय सांगा, अरबो रुपयाचं काय सांगा बी आपल्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं खतम होऊन जाते. पण आपला काय म्हणून सांगा गव्हर्नमेंट नियोजन करू शकत नाही की आज ह्या 4 जिल्ह्यामधल्या लोकांनी पेरणी करून घ्या. अरे बरोबर आहे ना, इथून 4 दिवस तुमची पिकं वापेपर्यंत आम्ही काय सांगा पाऊस कंटिन्यू ठेवतो, ही ताकद आमच्यात नाही. आणि समजत आहे का, ही सौदी अरेबियामध्ये आहे, आपण काय म्हणून सांगा दुबई वगैरे जे आखाती देश आहे ना, तेलाचा पैसा आहे, हे लक्षात घ्या इकडे. तर आता तर हे याला म्हणायचं कृत्रिम पाऊस, आर्टिफिशियल, म्हणजे आपण काय सांगा आर्टिफिशियल रेन असं आपण कन्सिडर करू. यात काय होते, पहिल्यांदा ढगांचं टेम्परेचर काउंट केलं जाते, तापमान लक्षात घ्या. 0°C पेक्षा जास्त तापमान असणारे उष्ण ढग लक्षात घ्या. 0°पेक्षा 0+ जर असेल तर ते कोणते ढग सांगा, गरम ढग. व 0च्या खाली जर असेल तर ते कोणते सांगा, थंड. 0+ गरम ढग, 0च्या खाली काय सांगा, थंड ढग असं. आणि याच्यावर आता काय काय हे होऊ शकते, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय सर म्हणा, हे असते कोण, अबे घरच्या मिठाचं पाणी, खूप काही खर्च नाही. अरे समजत आहे का, NaCl माहिती आहे ना, सोडियम क्लोराईड लक्षात घ्या. सोडियम क्लोराईड घनरूप कार्बन डायऑक्साईड लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड CO2 भगम आहे आपल्याकडे, बरोबर आहे. त्याला घनरूपात म्हणजे त्याला काय सांगा, ड्राय आईस, त्याला कोरडा करावा लागतो घनरूप. आणि त्याच्यानंतर सिल्वर आयोडाईडचा मारा ढगांच्या तळाशी करतात. म्हणजे ढगाच्या तळाशी हे काय सांगा, विमानातून त्याच्यावर काय सांगा मारा करतात आणि मग त्या ढगातून काय सुरू होतो सांगा, पाऊस सुरू होतो. हे पहा, सोडियम क्लोराईड म्हणा, हे 2 तर माहीत आहे तुम्हाला. आता कोण कोण सांगा, सोडियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, आणि इथे पुन्हा लक्षात ठेवा सिल्वर काय म्हणून सांगा, आयोडाईड. तर हे 3 कंटेंट काय म्हणून सांगा, हे अशा पद्धतीनं हे पहा, इथे काय म्हणून सांगा, हे विमान आहे आणि इकडे काय सांगा त्याचं फवारणं सुरू आहे, इकडून दन काय सांगा पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये याचा प्रयोग केला होता. तुम्ही म्हटलं सर आत्ताच तर म्हणे की सरकार करत नाही, परवडत नाही म्हणून बंद केला. तसे आपल्याला काहीच परवडत नाही, बरोबर आहे. कारण इथे सिल्वर आयोडाईड आणि 2-4 विमानं पाठवली असेल, 3 विमानं यानं घरीच ठेवली असेल. अरे बरोबर आहे ना, एकच विमान
लक्षात घ्या. आणि मग ते काय म्हणून सांगा, आपल्याकडे घोटाळा नावाचा प्रकार सगळ्यात महत्त्वाचा आहे. भारतामध्ये काही हो नाही हो, घोटाळा नक्की होतं हे लक्षात घ्या. उष्ण ढगापेक्षा शीत ढगापासून अधिक पाऊस मिळतो ऑब्व्हियसली, कारण त्यात बाष्प कसं असणार आहे, जास्त असणार आहे. महाराष्ट्रात प्रथम, हाही प्रश्न होऊ शकतो, हा प्रयोग 20 सप्टेंबर 2003, हे पहा 2003 मध्ये काय म्हणून सांगा, 20 सप्टेंबर 2003 मध्ये केला गेला. आणि यापासून किती मिलीमीटर पाऊस पडला सर? 11 मिलीमीटर पाऊस पडला. मला सांगा वर्गात तुम्हाला पावसाचं मिलीमीटर कोणाला मोजता येते हे सांगा. कोणाला आपल्या घरी आपल्या गावात एकूण किती मिलीमीटर पाऊस पडला हे तुम्हाला मोजता येते का? नाही मोजतायत. मग भूगोल कसं काय शिकत आहे तुम्ही? म्हणजे आतापर्यंत शिकले ना, हां नाही मोजतायत. उद्यापासून तुम्ही मोजू शकता, पुढच्या वर्षीपासून मोजा, पहिल्या पावसापासून मोजा, शेवटपर्यंत मोजा. अरे समजत आहे ना, करेक्ट मोजता येईल, काय टेन्शन घ्यायचं नाही. हे पहा तुमच्याकडे ते काय म्हणून सांगा, रसायनांचे डबे असतात. अरे हो म्हणा, नाही म्हणा, रसायनांचे डबे असतील ना, किंवा परीक्षा नळी असते ना, बरोबर आहे. रसायन डबे पाहिले का शेतातले लिटर भरायचे, बरोबर आहे. त्याच्यावर मिलीमीटरच्या खुणा करून घ्या. अरे समजला का, मिलीमीटरच्या काय सांगा खुणा करून घ्या. सर किती खर्च येतो? 0 खर्च येतो तुम्हाला पाऊस मोजायला, लक्षात घ्या. त्याच्यावर काय सांगा खुणा करून घ्या, 1 2 3 4, आणि तो उघडा डबा उघड्या वातावरणात ठेवून द्या, संपलं. एवढा पडला का? अर्धा मिलीमीटर. एवढा पडला का? 10 मिलीमीटर. अरे बरोबर आहे ना. एकूण पावसाळ्यामध्ये पूर्ण डबा भरला, समजा कुठपर्यंत आला, मग 500 मिलीमीटर, 1000 मिलीमीटर. चेरापुंजीपेक्षा जास्त करू नका, नाहीतर तुम्ही काय कराल माहिती आहे का, त्याच्यामध्ये जाऊन स्वतःच पाणी टाकाल, आमच्या गावात एवढा पडलाय, लक्षात. तसं नाही, तर ते त्या पण म्हणजे कसा मोजते बा, सिंपल आहे ना. मग जर समजा तुमचा तलाठी किंवा तुमचे बाकीचे कार्यकर्ते कोणी म्हणेल की नाही तुमच्या गावात एवढाच पाऊस पडला, आणि मग तुमची पिकाची आणेवारी आणि तुमच्याकडे काय सांगा ओला दुष्काळ आम्ही जाहीर करत नाही, तर तो खरं करत आहे की खोटं करत आहे हे तुमचा टॅली करणं जरुरी आहे ना. मग आता काही खर्च येतो का? नाही येत खर्च, बरोबर आहे. मोजायचा घरी पाऊस, काय हरकत आहे. किती पडला नेमका पाऊस? सुरू आता समजा सुरू होते, रिकामा डबा नेऊन ठेवून द्या, पुढे सांगा छतावर ठेवून द्या, झालं. मग ते झाल्याच्या नंतर जर समजा ते तिथे नसेल मोजता येत, परीक्षा नळी घ्या, त्यातलं पाणी कुठे टाका सांगा, परीक्षा नळीत किती मिलीमीटर पडला, संपलं. असा तो मुद्दा आहे. समजत आहे का? शिकले ना आज? काय शिकले? पाऊस कसा मोजायचा. सेंटीमीटर म्हटलं ते मिलीमीटर, मिलीमीटर सेंटीमीटर. सेंटीमीटरला मोठी रेषा असते ना, स्केल माहिती आहे ना, स्केल तुम्हाला, तशा पद्धतीनं हे लक्षात घ्या. असा पाऊस मोजायचा. सारच मोजायचं शिकू आपण पुढे पुढे. पाऊस तर मोजणं शिकले तुम्ही. आता पर्जन्याची काय सांगा, परिवर्तनशीलता. परिवर्तन या शब्दाचा अर्थ काय होतं ते सांगा. हां तेवढा तर समजते म्हणा आम्हाला. परिवर्तन हे नसतं समजत किंवा माहीत असून सांगत नाही म्हटलं मग वांदा आहे. हे लक्षात घ्या. इथे परिवर्तन म्हणजे काय सांगा, बदल. म्हणजे मी ठरवलं होतं यंदा की एवढा मिलीमीटर पाऊस पडणार, हे आता मिलीमीटर सांगितलं ना, एवढा मिलीमीटर पडणार, पण तेवढा पडते का रे? समजा आता सरकार काय सांगते, यावर्षी एवढा एवढा पाऊस पडणार आहे. शास्त्रज्ञ काय सांगते, एवढा एवढा पाऊस पडणार आहे. पडतो का? कमी पडतो, जास्त पडतो? म्हणजे पावसाला काय घेणं देणं आहे की तू हवामानशास्त्रज्ञ होय, मला काय तुझे देणं घेणं, बरोबर आहे ना. लक्षात घ्या. मग तो काय करणार आहे, तो कमी पडेल जास्त पडेल, म्हणजे त्याच्यात काय होईल, हे सांगितल्याच्यात बदल होईल ना. मग याला म्हणतात पावसाची काय सांगा, परिवर्तनशीलता. आता सांगा मला अशी कोणती काही ठिकाणं सांगा ज्या ठिकाणी पाऊस पडेलच, अशी ठिकाणं सांगा. कोकण, पहिले कोकण म्हणा. आणि कुठे नाही पडणार सांगा, पर्जन्यछायेच्या प्रदेशात पडणार नाही, मध्य विदर्भामध्ये कमी राहील, पूर्व विदर्भात जास्त राहील. अरे बरोबर आहे ना. मग हे लक्षात घ्या. तर खात्री कुठे आहे आपल्याला, कोकणाची खात्री आहेच, बरोबर आहे. मग तिकडे परिवर्तनशीलता कशी राहील? परिवर्तनशीलता कशी राहील? कमी राहील ना, जास्त बदल नाही होणार, बदल कमी होईल ना. पडेल म्हणजे पडेल, फक्त इकडे थोडासा आपण जर म्हटलं 100 मिलीमीटर पडेल तर 95 पडेल, 97 पडेल, पण तिकडेच 95 97, तर आपल्याकडला बदल कसा राहील, जास्त राहील. समजत आहे. मग आता पहा इथे सिंपल, कोकणामध्ये परिवर्तनशीलता अत्यंत कमी असते. हा प्रश्न समजला तरच उत्तर येते. पावसाची परिवर्तनशीलता म्हणजे जेवढा पाऊस आपण गृहीत धरलेला आहे तर तेवढा काय होऊन सांगा, त्याच्यापेक्षा कमी होणे, त्याच्यापेक्षा जास्त होणे. पहा हे झाली पावसाची कोण सांगा, परिवर्तनशीलता. असं आपण लक्षात घेऊ. कोकणामध्ये पाऊस कसा पडतो सर, तर कोकणामध्ये परिवर्तनशीलता कोकणात अत्यंत काय सांगा, कमी. जास्तीत जास्त 20% फरक पडतो, बरोबर आहे. म्हणजे आपण जर समजा ठरवलं की आज 100 मिलीमीटर पडणार होता, हवामानशास्त्रज्ञांना सांगितलं, पण 80 मिलीमीटर पडला, एवढा फरक पडू शकतो. पण आपल्या पठारावर वगैरे इतर भागामध्ये काय सांगा 20 ते 30% परिवर्तनशीलता पावसाची राहू शकते, असं आपण गृहीत धरू. की हे शब्द लक्षात ठेवा. कोकण भागात काय सांगा, कमी,
आणि इतर भागात काय म्हणून सांगा जास्त अशी परिवर्तनशीलता राहू शकते. मला सांगा परिवर्तनशीलता समजली तुम्हाला? परिवर्तनशीलता म्हणजे पावसाच्या प्रमाणात होणारा काय सांगा बदल. लक्षात घ्या, समजा तुम्ही यावर्षी शेती केली आणि तुम्ही खूप हुशार आहे भूगोलामध्ये, बरोबर आहे. तुम्ही शेती केली आणि तुम्ही ठरवलं की 100 मिलीमीटर पाऊस पडणार आहे, म्हणजे आपल्या जमिनीला फक्त 80चीच गरज आहे, म्हणजे 85ची गरज आहे, आपला पाऊस पुरेसा होतो, बरोबर आहे. पण तुम्हाला मग काय कशाचा अभ्यास करणं जरुरी आहे? पावसाच्या परिवर्तनशीलतेचा. तो पाऊस ऑलरेडी काय होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो. तर हे लक्षात घ्या. मग कोकणामध्ये तो कमी जास्त फार नाही होणार आणि इकडे काय सांगा बाकी पठारावर वगैरे बराच कमी जास्त होऊ शकतो. म्हणून पठारी भागात परिवर्तनशीलता कशी राहील, जास्त राहील. आणि कोकणामध्ये परिवर्तनशीलता कशी राहील मला सांगा, तर तिथली परिवर्तनशीलता कमी राहील. असे आपण लक्षात घेऊ, हे इथे समजून घ्या. आता पर्जन्य अधीनता, जसं एखादा दारुड्या काय करताय सांगा, दारू पिताय, पण लिमिटेशन्स असणं जरुरी आहे ना. अरे समजत आहे मी काय म्हणत आहे? काय म्हणून सांगा, ठीक आहे बा 365 दिवसापैकी 2-4 दिवस पिणं, बरोबर आहे. कारण तुला जर समजा चांगल्या चांगल्या सणासुदींचा सणावाराचा सत्यानाश करायचा असेल तर त्यावेळेस पी बाबा तू, बरोबर आहे. एक माणूस मला भेटला परवा काय सांगा, हे काय आपला काय म्हणून सांगा पोळा झाला ना, पोळ्यामध्ये तो काय म्हणते सांगा, पाटील म्हणे आजच पिली म्हणे, आजच, तुला कधी दिसलो का म्हणे. लक्षात घ्या. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी, म्हटलं पोळा आहे फक्त एकच दिवस येतो 365 दिवसापैकी आणि त्याच्यापैकी तुला पोळा माहीत नसेल तर काय फायदा आहे. म्हटलं सणासुदीला बाकी दिवस चांगले असणारे कार्यकर्ते आहे आणि सणासुदीला जास्त पिणारे कार्यकर्ते किंवा नेमके त्याच दिवशी पिणारे, म्हणजे एक इमॅजिन करा. आणि काही काय करतात माहिती आहे का, 24 घंटे पिणारे असतात झोपेचा वेळ सोडून. जसे काय सांगा झोपेच्या आपण काय करतो सांगा, बाजूला काय करतो रे, ग्लास ठेवतो ना पाण्याचा रात्री, तर तसे ते काय सांगा सकाळी दुकान उडत नाही म्हणून अगोदरच एक्स्ट्रा घेतात आणि सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर पितात. मग हे काय झाले सांगा, अधीन झाले. म्हणजे प्रमाणापेक्षा काय सांगा जास्त झालं. समजत आहे, तो दारूच्या अधीन झाला. मग एखादा प्रदेश पूर्ण पावसाच्या अधीन होतो, जेवढा पडाले पाहिजे 100%च्या वर गेला. अरे बरोबर आहे ना, लक्षात घ्या, त्याच्यापेक्षा जास्त गेला. लक्षात घ्या, सव्वाई म्हणतो ना, सव्वापट, 125%, 125% पेक्षा जास्त पाऊस झाला तर तो काय सांगा पर्जन्य अधीनता. केव्हा म्हणते तुम्हाला पर्जन्य अधीनता, म्हणजे आता तुम्हाला माहित आहे का, प्रमाणापेक्षा काय सांगा पाऊस होणे किती, 125% काय सांगा पाऊस झाला तर पर्जन्य अधीनता असं आपण गृहीत धरू. हे तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे. दुष्काळ, हे दुष्काळ म्हणजे आता गावाभर फिरला पैसे दारू पिण्यासाठी कोणीच दिले नाही, मग आज त्याच्यावर संक्रांत आली, दुष्काळ झाला. ठीक आहे. दुष्काळ म्हणजे एखाद्या वर्षात एखाद्या भागात 75% पेक्षा कमी पाऊस जर पडला तर तिथे काय सांगा दुष्काळ घोषित केला जातो. दुष्काळ म्हणजे तिथे या वर्षी पावसाचं प्रमाण एवढं असणार आहे. आता तुम्हाला काय म्हणते माहिती आहे का, इथे असं आपण गृहीत धरू, बातम्या वाचताना तुम्हाला काही गोष्टी समजत नसेल. कोणत्या गोष्टी माहिती आहे का, तुम्हाला म्हणते की गेल्या वर्षीच्या पावसाच्या सरासरी 120% पाऊस पडणार आहे म्हणते. 120, तुम्ही म्हणता 100च्या वर कसा जाईल रे बा. अरे समजलं का, 100च्या वर कसा जाईल, जाते का. एखादी गोष्ट लक्षात घ्या, कुठपर्यंत सीमित आहे. अरे भाऊ कुठपर्यंत सीमित आहे, 100%. तुम्ही प्रश्नच नाही विचारत म्हणजे तुम्हाला समजतच नाही. लक्षात घ्या, आधी म्हटलं होतं 125%, बरोबर आहे, पण तुमच्या डोक्यात हे काही प्रश्न नाही आला, 125% असे कसे होईल सर, बरोबर आहे, 100%च्या वर कसं जाईल. आता तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी पडला होता पाऊस किती सांगा, 80 सेंटीमीटर. उदाहरणार्थ किती पडला होता, 80 सेंटीमीटर पूर्ण पावसाळाभर. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा पाऊस काय सांगा 80 सेंटीमीटर पडला होता गेल्या वर्षी. तर तो गेल्या वर्षी 100% पाऊस म्हणजे किती सेंटीमीटर, 80. समजलं ना, गेल्या वर्षीचा पूर्ण पाऊस पूर्ण. आता मी तुम्हाला माझ्या जवळचे 80 रुपये दिले, तू म्हणते मला 800 रुपये पाहिजे. मी म्हणतो मी तुला 100% मदत केली, माझ्याकडून होणारी 100% मदत केली, मग माझे 100% म्हणजे 80 झाले. मग गेल्या वर्षीचा 80 सेंटीमीटर पाऊस म्हणजे गेल्या वर्षीसाठी 100%. आता यावर्षी तुम्हाला दिसत आहे की पाऊस किती पडणार आहे सर, तर हवामान खात्याला वाटत आहे की यंदा पाऊस 120 सेंटीमीटर पडणारच आहे. समजलं. मग आता काय म्हणते माहिती आहे का, हे 100 होते, आता ते सांगते तुम्हाला 150% पाऊस पडेल म्हणते यावर्षी. अरे समजलं का मी काय म्हणतो, 150% पाऊस म्हणजे कसा होत आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत सांगत आहे ना ते. तर यावर्षी पाऊस कसा असणार आहे, 150% याचा अर्थ जास्त. पण आता जर तुम्हाला यावर्षी पावसाचं प्रमाण 90% पेक्षा कमी राहील
तर तुम्हाला वाटते 90% म्हणजे भक्कम झाला. दादा विचार कर, गेल्या वर्षीपेक्षा कमी म्हणत आहे. अरे समजत आहे ना, गेल्या वर्षीपेक्षा काय म्हणून राहिले ते कमी म्हणत आहे, हे लक्षात घ्या. तर आता पहा, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं किती टक्के, 80 सेंटीमीटर पाऊस पडला असं तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे. किती सेंटीमीटर, 80. आता 80 सेंटीमीटरचे 4 भाग करा, म्हणजे 20 सेंटीमीटरचा एक भाग. अरे बरोबर आहे ना. मग आता सांगा, तुमचा यावर्षी पाऊस 80 ऐवजी किती पडला, 60 पडला, झालं दुष्काळ पडला. 80 60 पडला, दुष्काळ पडला. कारण 75% त्यापेक्षा जर कमी होत असेल तर आता हे वर्ष कोणतं, दुष्काळी वर्ष. पिके नाही होणार ना. मग इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 75% पेक्षा जर कमी पाऊस होत असेल तर काय सांगा, दुष्काळ जाहीर. जर पावसाचे प्रमाण 26% ते 50% असं जर असेल, आता पहिल्यांदा सांगा किती टक्क्यानं कमी झालं पावसाचं प्रमाण. दुष्काळ म्हणण्यासाठी पावसाचं प्रमाण किती टक्क्यानं कमी झालं, 25% कमी झालं, बरोबर आहे ना. 75% पडला, किती पडला, 75% पडला, म्हणजे किती नाही पडला, 25% नाही पडला. लक्षात घ्या. मग तेव्हा दुष्काळ पडला. आता कशा स्वरूपाचा दुष्काळ ते डोक्यात घ्यायचं नाही, समजलं का. पण दुष्काळ पडला, दुष्काळी वर्षे जाहीर, बरोबर आहे. आता सरकार करते नाही करत तो मुद्दा वेगळा. म्हणजे सरकारला पैसे जर द्यायचे नसेल तुम्हाला तर सरकार नाही करणार, द्यायचे असेल तर करेल बा. सरकार कसं चांगलं असेल मायबापासारखं तर ठीक आहे, पण सरकारच्या भावाभावात भांडणं असेल, मी समोसा चारला तू कचोरी चारली, माय बापाले बाप मेला, दोघं भाऊ भांडून घेत आहे, बरोबर आहे. असं असेल तर नाही जमत. हे पहा, आताचं सरकार आधीच्या सरकारमध्ये भांडणं सुरू होती. पहा आता तुम्हाला सांगतो हे पहा, म्हणजे आता काय म्हणून इथे किती कमी झाला सांगा, 25%. पण त्याच्यापेक्षा जर कमी झाला म्हणजे 26% ते 50% जर कमी पडला तर दुष्काळ कसा आहे सांगा, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ. म्हणजे 26% ते 50% म्हणजे पाऊस किती पडत आहे, 50%च पडत आहे. अरे बरोबर आहे ना. मग तो कसा कमी होत आहे, 26% ते काय सांगा 50% असा कमी होत आहे. पण सरासरीच्या 50%पेक्षाही कमी जर झाला म्हणजे हे 50% पेक्षा कमी म्हणजे किती सांगा, वर 60% कमी झाला आणि 40% जर पडला तर बापू मग आता खूपच अशी तशी झाली आणि काय म्हणून सांगा तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडला. असं काय म्हणून सांगा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कंटिन्यू करता येतो आपल्याला. तर आता पण तुम्हाला सांगतो इथे काय म्हणून सांगा, साधारण दुष्काळ, मध्यम दुष्काळ आणि काय सांगा तीव्र दुष्काळ. म्हणजे पाऊस 25% कमी झाला, साधारण दुष्काळ आपण कन्सिडर करू. पण लक्षात घ्या 26% ते 50% पाऊस कमी पडला तर तो काय होईल सांगा, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ होईल. आणि 50% पावसाचं प्रमाण जर कमी झालं तर तो काय सांगा तीव्र दुष्काळी वर्ष असं आपण गृहीत धरू. हे तुम्ही काय सांगा लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचा काय म्हणून सांगा मुद्दा. आता पुढचा मुद्दा बघत असताना तुम्हाला सांगतो की इथे काय सांगा, जग हे पहा, जगाच्या दृष्टिकोनातून आपण हवामानाच्या दृष्टिकोनातून आता पहा एकूण किती तापमानाचे किती पट्टे आपण बनवलेले आहेत ते तुम्हाला सांगायचं. तापमानाचे किती पट्टे बनवलेले आहे सर, तर 3 पट्टे बनवलेले आहे. सिंपल पट्टे. हे तापमानाचे पट्टे म्हणजे काय होय, तर इकडल्या बाजूला तुम्ही काय करा, सूर्य घ्या. अरे बरोबर आहे ना, हा कोण म्हणून सांगा, सूर्य. हां, आता जर सूर्य आपण कन्सिडर करू म्हटलं, सूर्य काय करतो सांगा, प्रकाश देतो. हो, सूर्य काय करतो आम्हाला कुठं माहिती आहे म्हणा, लक्षात घ्या. सूर्य काय करतो रे सांगा, प्रकाश देतो. मग आता हे जे सरळ लंबरेषेत जे काही किरणं पडत आहे तर त्या एरियामध्ये काय सांगा टेम्परेचर जास्त राहील. अरे बरोबर आहे ना. हे इक्वेडोर, आता इक्वेडोर म्हणा, समजत आहे मी काय म्हणत आहोत. तर हे कोण आहे, विषुववृत्त आहे, बरोबर आहे. आता हे ट्रॉपिकल कॅन्सर म्हणजे हे कर्कवृत्त. लक्षात घ्या इथे काय सांगा ट्रॉपिक, हे काय म्हणून सांगा, इथे काय म्हणून सांगा मकरवृत्त, वर काय सांगा कर्कवृत्त, असं आपण कन्सिडर करू. तर आता लक्षात घ्या 3 पट्टे कसे, हे लक्षात घ्या. हे विषुववृत्त, हे एक पट्टा झाला, बरोबर आहे. हा काय म्हणून सांगा दुसरा पट्टा झाला, लक्षात घ्या. आणि वरत उरलेला कोण सांगा तिसरा पट्टा. तर ह्या पद्धतीनं आपल्या पृथ्वीवर इकडे तापमानाचे किती पट्टे तयार झालेले आहेत, 3 पट्टे तयार झालेले आहेत. तर एक काय सांगा उष्ण पट्टा, तर तो कुठून कुठपर्यंत, तर हे लक्षात घ्या. तर इथे काय म्हणून सांगा 0, 23.1/2 उत्तर, 23.1/2 दक्षिण. आणि उपउष्ण म्हणजे कमी उष्ण, कारण हे सूर्यकिरण काय सांगा लंबरूप पडत आहे, उष्णता कमी होत आहे, म्हणून त्याचं नाव आहे उपउष्ण पट्टा. तर उपउष्ण पट्ट्याची गोष्ट करू तो 23.1/2 पासून 66.1/2 उत्तर आणि 66.1/2 खाली कोण सांगा दक्षिणेला. 66.1/2 पासून तर हे 90 म्हणजे नॉर्थ पोल पर्यंत शीतपट्टा, म्हणजे इथे बर्फच बर्फ.
इथे काय सांगा, नुसता बर्फ. समजत आहे का, नुसता काय सांगा, बर्फ. त्याला आता तुम्हाला सांगतो, मग जसं जसं तुम्ही विषुववृत्तापासून काय सांगा ध्रुवाकडे जाल, तसं तसं काय सांगा टेम्परेचर कमी होत जाते आणि ध्रुवावर नुसता कोण असतो, बर्फच असतो. जसा इकडे कोणता खंड आहे सांगा, अंटार्क्टिका खंड आहे आणि तिकडे पूर्ण बर्फ 4000 मीटरपर्यंत खाली खोल का सांगा, बर्फच बर्फ. मग आता उष्ण कटिबंधीय जो पट्टा आहे, अशी प्रकारे आता पहा हवामानाच्या दृष्टिकोनातून आपण असं कन्सिडर करू. तर लक्षात घ्या, 3 भागात जगाची आपण काय केलेली आहे सांगा, विभागणी केलेली आहे, असे आपण लक्षात घेऊ. मग हा एक पट्टा, आणि समजला ना, हा काय सांगा दुसरा पट्टा, आणि हे वरता काय सांगा तिसरा पट्टा, असे 3 पट्टे. हा पट्टा कुठून कुठपर्यंत पहा, 23.1/2 उत्तर आणि काय सांगा दक्षिण, 23.1/2 ते 66.1/2 उत्तर आणि कोण सांगा दक्षिण. त्याच्यानंतर हे काय म्हणून सांगा 66 ते कुठपर्यंत सांगा 90 पर्यंत काय सांगा शीतपट्टा. असं आपण इकडे बर्फ असतो, इकडे बर्फ असतो. लोक त्यांना राहण्यास अनुकूल असलेल्या एरियामध्ये राहिलं, बरोबर आहे. मग तुम्हाला उपोष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये ठीक आहे, शीत कटिबंधी पट्ट्यामध्ये कोणतीच परिसंस्था नाही, संहती नाही, जीवसंस्था आहे का नाही. मग जास्तीत जास्त कुठे सांगा उष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये काय म्हणून सांगा लोक राहील, असं आपण गृहीत धरू. तर हवामानाचे हे किती विभाग झालेले आहे सांगा, 3 भागात विभागणी केलेली आहे. महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक, इथून आपण बघणार आहोत की महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक हा मुद्दा आपण या ठिकाणी काय सांगा टॅली करणार आहोत, लक्षात घ्या.